हे काय माझा कॅमेरा माझा फोटो निघला. रामकृष्ण बोला हरे रामकृष्ण हरी. अरे पूर्ण लूजच झालेलं दिसतोय. तरी काहीच समजलं नाही. अरे असं ठेव अरे काय चाललंय माझं. आणि मजा आली पण. येस, काल मजेत आली. काल आपण कमी वेळात जास्त डिस्टन्स कव्हर केला. आणि ही आहे आपली छोटीशी रूम. आणि लेट मी शो यू आउटसाइड व्ह्यू ऑफ द आवर हॉटेल. समोरच बेंगलोर हायवे. आणि आपण कराड सिटी क्रॉस करून हॉटेल बुक केलं होतं. कराडमधले ट्रॅफिक तुम्हाला तर माहिती आहे. आता सध्या पण बऱ्यापैकी ट्रॅफिक झालेली. आणि इथून पुणे आहे 162 किलोमीटर. सो एक साधारण आपण 2 ते 3 तासात आरामशीर पोहोचून जाऊयात आता पुण्याला. सो चला करूयात आता राईडला सुरुवात मित्रांनो. आज आपली ही राईड संपणार आहे. सॅटर्डे संडे असून पण आपण राईड अगोदर संपवतात. याचं कारण असं आहे की वेदूचा बड्डे आहे आणि तो पण पहिला बड्डे. सो आय हॅड टू बी दिअर फॉर हिज फर्स्ट बर्थडे. तर त्याच्यामुळेच आपण असा प्लॅन बनवला होता की आपण 1 ते 2 दिवस अगोदर पोहोचूयात. सो बर्थडेचं पण काही प्लॅनिंग करता येईल. आतापर्यंत आपण 963 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत. फ्रॉम पुणे टू गोकर्णा, गोकर्णा टू कराड. आणि इथून पुढं आपल्याला ऑलमोस्ट 150 किलोमीटर राहायचं आहे. एक साधारण 1100 किलोमीटरची आपली टोटल राईड असणार आहे भाई. बट फुल मजा आली. काही गोष्टी वाईट झाल्या, काही गोष्टी चांगल्या झाल्या. सो वाईट गोष्टी सोडायच्या असतात, त्यातून शिकायचं असतं. आणि ज्या चांगल्या गोष्टी झाल्यात त्याच्यातून आनंद घ्यायचा असतो. अँड हे पाहू शकतात आपले सह्याद्रीतले डोंगर. पावसाळा संपलाय त्याच्यामुळं थोडे येलोच पडलेले आहेत. बट बाई सह्याद्रीत कधी पण फिरायला मजा येते. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. सह्याद्रीचे कराडच्या बी अगोदर आम्हाला जाम अशी थंडी वाजली. इवन मी तर वॉर्मर घातलेलं होतं, जॅकेट घातलेलं होतं. स्टील बाई थंडी भयानक होती. सो त्याच्यामुळं आम्ही कराडला स्टे करण्याचा निर्णय घेतला की बाई कराडला थांबूयात. नाहीतर प्लॅन तर असा होता की आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं अंतर कव्हर करूयात आणि सॅटर्डेसाठी डिस्टन्स हा थोडा कमीच ठेवूयात. वाडेकर बंधूचा शॉप चालू झाले म्हणजे याच्या आता समजायचं की साताऱ्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. रोड बऱ्यापैकी वाईट झाला आहे. सो ट्रॅफिक कुठंच लागत नाही. बस जिथं डायव्हर्जन लागलेले आहेत तिथंच थोडीफार ट्रॅफिक आहे. बाकी ऑल गुड आहे. हे समोर पाहू शकतात की थोडी ट्रॅफिक लागलेली आहे. तिथं नक्कीच डायव्हर्जन असणार आहे. इकडं ऑलरेडी 6 लेन होता, इथं आता 4 लेन झालेला आहे. आणि त्याच्यातली पण एकच लेन चालू आहे. इकडं मेंटेनन्सचं काम चालू दिसतंय. इट्स 10:30 बट स्टील थोडी थंडी जाणवती आहे. काय झालं आहे ब्रेकला? काय झालं? अरे पूर्ण लूजच झालेलं दिसतोय. ठीक आहे एकदा हां तसा रिअरवाला बी आहे बट नको, रिस्क नको. काम करूयात, यमाचं शोरूम पाहूयात. इथं जवळ आहेत का, ऑन द वे कुठं असं असेल तर पाहूयात. नाहीतर मग पुण्यात दाखवूयात. इथं बॅक साईडला इथं दिसतोय मागे. येस हिअर वी गो गाईज. आय थिंक सो एअर पकडला आहे. आणि फ्रंटवाला ब्रेक लिव्हर पण बेंड झालेला आहे. त्याच्यामुळेच पुढचा ब्रेक लागत नाही त्याला. सो इथं तरी ब्रेक लिव्हर अवेलेबल नव्हतं. आणि एअर काढण्यासाठी पण त्यांना टाईम लागणार होता. सो बेटर आहे की आपण दोन्ही पण काम पुण्याच्या शोरूममध्ये जाऊन करूयात. सो आपला पण टाईम वाचेल आणि आपण गाडी शोरूमला सोडू शकतो आणि आराम करू शकतात घरी. सो आता ब्रेकफास्ट करूयात सातारामध्ये. जिथं हॅप्पी सध्या टेन्शनमध्ये आहे. काहीतरी सांग ना, बिला सांग ना काहीतरी. म्हणलं ना बोकड कापावं लागेल आपल्याला. शांत बस. नको वाघ जायला बोकड कापूयात. त्याच्यामुळेच ते 7:30 लागली. पण मागवलेली एक साबुदाणा खिचडी आणि एक माझ्यासाठी पुरी भाजी. मस्त झालेलं आहे आता. आणि आपल्याला आता घ्यायची खारी. साताऱ्याला आलोत आणि पालेकरची खारी नाही घेतली असं होणारच नाही.
ट्रॅफिकहून तर समजलं असेल की आपण आता पुणेमध्ये पोहोचलो आहोत. आतापर्यंत मोकळे रस्ते होते, त्यावेळेस गाडी चालवायला काही वाटत नव्हतं, बट आता विचारू नका भावांनो. आता पूर्ण सिटी क्रॉस करून आपल्याला घरी जायचं आहे. आणि ही अशी ट्रॅफिक. साताऱ्यामधून आपण 1 तासात इथं आलोत. आता आपल्याला घरी जायलाच 1 ते 1.5 तास लागणार आहे. रामकृष्ण बोला हरे रामकृष्ण हरी.